जुमीज किचनमध्ये आज आपण लापशीचा शिरा करणार आहोत आणि तो सुद्धा नारळाच्या दुधातला. आता ह्या वाटीने मी एक वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे. ही लापशी बघा अशी असते आणि ती तो गव्हाचा रवा असतो, जाडसर रवा, त्याला लापशी म्हणतात. आणि याच वाटीने आपण 3 वाटी नारळाचं दूध घेणार आहोत. नारळाच्या दुधामुळे हा शिरा एकदम सुरमट लागतो. आता कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यात 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. त्याच्यात आपण हा लापशीचा रवा घालूया आणि कमीत कमी 5 मिनिटं तरी 5-6 मिनिटं परतून घेऊया. हे चांगला खमंग असा परतायचा, सगळ्या बाजूनी परतत राहायचं. आता हा रव्याचा रंग बदललेला आहे, जरा थोडा ब्राऊन झालेला आहे. आता आपण हे 3 कप नारळाचं दूध घेतलेलं आहे. एक नारळ फोडून मी त्यात 3 वाट्या, जरा हळू होता, आपण हा कुकर बंद करून घेऊया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया. आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण कुकर उघडून बघूया. हा बघा किती मऊसूत झालेला आहे बघा. आता आपण गॅस पुन्हा लावून घेऊ आणि त्याच्यात गूळ घालून घेऊया. 1 वाटी आपण जो गूळ घेतला होता तो, आणि गूळ आता चांगला परतून घेऊया. आता आपला हा शिरा कुकरमध्येच तयार झालेला आहे, त्यामुळे दुसरं काय भांडं घ्यायची काही गरज पण नाही आहे. आता ही मी वेलची पावडर घेतली आहे, 1 छोटा चमचा, ती घालून घेऊया. आणि हा नारळाच्या दुधातला असल्यामुळे इतका सुरमट लागतो की तुम्ही एकदा तरी माझ्या पद्धतीने करून बघा. आता आपण ह्याच्यात आणि गुळाची पावडर घातल्यामुळे गुळ लगेच वितळलं आहे. आता ह्याच्यात आपण थोडे काजू, हे मी तळून घेतलेले आहे, म्हणजे लोणकडी तुपात परतून घेतलेले आहे ते, आणि बदाम हे मी दोन्ही घालून घेतले. आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आता आपण हा प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी सगळ्याला आपल्याला बघता येतील. आपल्या मित्रमैत्रिणींना पण जरूर कळवा. सगळं